रेशो, प्रपोर्शन आणि व्हेरिएशन म्हणजे काय ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय रेशो. तर कधी कधी आपण म्हणतो माझ्याकडे एक बॅग आहे, त्या बॅगचं डबल बॅग मी आज मार्केटमध्ये बघून आलो. ओके, असं जे कंपॅरिझन आपण करतो ते जे कंपॅरिझन करणे म्हणजेच काय आपण रेशो म्हणतो. ठीक आहे. आता माझ्याकडे वन साईजची बॅग होती, मी मार्केटमध्ये त्याच्या डबल साईजची बॅग पाहिली आहे. ओके, म्हणजेच माझ्या घरी जी बॅग आहे ती वन साईजची आणि मार्केटमध्ये जी बॅग पाहिली ती 2 साईजची. ओके, तर आता 1:2. ओके, हे आता इथं मी हे जे साईन लिहिलं आहे is2 तेच साईन आहे रेशोचं. आणि आता मी हा जो तयार केलेला आहे 2 बॅगचा तो तयार झालेला आहे रेशो 1:2 असा रेशो तयार झालेला आहे बॅगचा. ओके, म्हणजे ही माझ्याकडे 1 साईजची बॅग आहे आणि मार्केटमध्ये 2 साईजची बॅग होती. पण आता इथं ज्यावेळेस मी रेशो तयार केला त्यावेळेस दोन्हीकडे पण मी बॅगच असं लिहिलेलं आहे आणि सेम बॅग बरं का, वेगळी बॅग नाही बरं का. माझ्याकडे समजा पर्स आहे आणि मी मार्केटमध्ये ट्रॉली बॅग बघून आले तसं नाही चालणार. रेशो करताना सिमिलर क्वांटिटी पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता माझ्याकडे एक स्केल आहे, ती स्केल आहे 15 सेंटीमीटरची आणि मार्केटमध्ये मी पाहिली मोठी स्केल 30 सेंटीमीटरची. ठीक आहे. तर आता दोन्ही स्केलचा मला रेशो घ्यायचा आहे. तर दोन्ही स्केलचा रेशो घ्यायचा तर कसं करायचं 15:30. दोन्ही पण स्केल्स आहेत. ओके, आणि दोन्हीचा पण इथे बघा ज्यावेळेस मी रेशो घेते त्यावेळेस त्यांचे युनिट पण सेम पाहिजे बरं का. ठीक आहे. तर आता मी सेंटीमीटरमधली स्केल बघणार. माझ्याकडे सपोज 15 सेंटीमीटरची स्केल आहे आणि मार्केटमध्ये मी मोठी एक 1 मीटर स्केल आणणार. ओके, 1 मीटर स्केल. तर ह्या दोघांचा मला रेशो नाही घेता आला. ह्या दोघांचा कधी रेशो घेता येईल मला तर 15 सेंटीमीटरची स्केल आहे. ज्यावेळेस मी ह्या 1 मीटरच्या स्केलचं कन्व्हर्शन सेंटीमीटरच्या स्केलमध्ये करीन ना त्यावेळेस मला या दोघांचा रेशो घेता येईल. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आता मला 15 आणि 100चा रेशो घेता येईल. ठीक आहे. तर रेशो घेताना आपण जी गोष्ट आता ज्या गोष्टींचा रेशो घेतो ती क्वांटिटी सेम पाहिजे प्लस त्यांचं युनिट पण सेम पाहिजे एवढं लक्षात ठेवा. तर आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ह्या दोन्ही स्केलचा रेशो घेऊया 15:30. 15/30 असं आपण त्याला लिहितो. मग आता ज्यावेळेस आपण रेशो घेतो त्यावेळेस त्यांचं सिम्प्लिफिकेशन केलं जातं. याचं सिम्प्लिफिकेशन कसं होईल 15:15 15 2 30. ओके, 1:2 असं याचं सिम्प्लिफिकेशन होईल. तसंच आता इथं 15:100 सेंटीमीटरच्या स्केलचं सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं तर इथं करूया 15:100. तर सेम जिथपर्यंत डिवाईड होतं तिथपर्यंत डिवाईड करायचं. तर 5ने डिवाईड होईल. 5 3 15 आणि इथं 20. 100ला जर 5ने डिवाईड केलं तर 3:20 असा रेशो येईल. ओके, छोटी स्केल आणि मीटर स्केलचा 1 मीटर स्केलचा. ठीक आहे. तर या प्रकारे आपण रेशो घेऊ शकतो. आता रेशो घेताना अजून एक की आता माझ्याकडे 120 सेकंद आहेत एका ठिकाणी जाण्यासाठी आणि एका दिवसात मी काय केलं 120 सेकंदमध्ये एके ठिकाणी पोहोचले. एके ठिकाणी म्हणजे घराच्या एका कप्प्यापासून दुसऱ्या कप्प्यापर्यंत. ठीक आहे. आणि मला दुसऱ्या दिवशी घराच्या तेवढंच मी काय केलं एका कप्प्यापासून दुसऱ्या कप्प्यापर्यंतच गेले. फक्त मला तिथपर्यंत जाण्यासाठी 3 मिनिट्स लागले. ओके, तर मला आता दोघांचा पण रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता पहिल्या दिवसाचं मी जे वेळ काउंट केला टाईम काउंट केला तो सेकंडमध्ये काउंट केला आणि दुसऱ्या दिवशीचा मिनिटमध्ये काउंट केला. मग आता या दोघांचा रेशो घेता येईल का? दोन्ही पण टाईमच आहे, रेशो घेता येईल. पण फक्त मला काय करावं लागेल यांचे फर्स्ट ऑफ ऑल युनिट सेम करून घ्यावे लागतील. ठीक आहे. तर इथं सेकंद आहे इथं मिनिट आहे. एकतर मला ह्या सेकंदाचं मिनिटमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल किंवा ह्या मिनिटाचं सेकंडमध्ये. तर कधी पण मिनिटाचं सेकंडमध्ये कन्व्हर्शन सोपं जातं आपल्याला. आपल्याला माहिती 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. देअरफॉर 3 मिनिट इज इक्वल टू
60 मल्टिप्लाय बाय 3 येईल. ओके, 180 सेकंड येईल. ठीक आहे. मग आता मी रेशो घेणार 120 सेकंड अपॉन 180 सेकंड. आता होईल तेवढं सिम्प्लिफिकेशन करायचं. ठीक आहे. हे 0 0 कॅन्सल झालं. याला जर मी 6ने डायरेक्ट डिवाइड केलं तर 6 2 जा 6 3 जा 2:3. ओके, हा रेशो आला. मी हा टाईमचा रेशो घेतलेला आहे. ठीक आहे. तर हे होतं रेशो. तर रेशो घेताना फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सेम क्वांटिटीचा रेशो घ्यायचा आणि रेशो घेताना युनिट सेम पाहिजे त्या क्वांटिटीचं. ओके. आता ती जर क्वांटिटी युनिट लेस असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्या क्वांटिटीला जर युनिट असेल तर दोन्ही क्वांटिटीचं युनिट सेम पाहिजे. आता फक्त 2 गोष्टीचा रेशो घेता येतो का? तसं नाही आहे. 2पेक्षा जास्त वस्तूचा आपल्याला रेशो घेता येतो. ठीक आहे. आता मी थर्ड डेला त्याच कप्प्यापासून तिकडं म्हणजे घरातल्या त्या एका कप्प्यापासून दुसऱ्या कप्प्यापर्यंत गेले. मग आता थर्ड डेला मला परत सपोज आता मला चालण्याचा सराव झालेला आहे. ठीक, 60 सेकंड लागले थर्ड डेला. तर आता मला ह्या तिघांचा जर रेशो घ्यायचा असेल तर हा कसा घ्यायचा? ठीक आहे. तर आता कसं करायचं? आता आपल्याकडे आहेत 120 सेकंड फर्स्ट डेचे, सेकंड डेचे आहेत 180 सेकंड आणि थर्ड डेचे आहेत 60 सेकंड. ओके. तर ह्या तिघांचा रेशो इज टू आणि हे सिम्प्लिफाय करायचं. ह्या तिघांचं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे ॲट अ टाईम ह्या तिघांना कोणत्या एका सेम नंबरने डिवाइड होतं का बघूया. तर ह्याला आपण 60ने इझिली डिवाइड करू शकतो. 62 जा, ओके, 63 जा आणि 61 जा. तर 2:3:1 असा माझा त्या टाईमचा रेशो येईल. ठीक आहे. तर मोर दॅन 2 क्वांटिटीजचा पण आपण रेशो घेऊ शकतो. 3 4 5 किती पण क्वांटिटीजचा आपण रेशो घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे होतं रेशोज घेतलेले आहेत मी. आता हे जर 3 रेशो सिम्प्लिफाय केले तर काय येतं बघूया. 200/300 आहे. 0 0 कॅन्सल होतो. 2:3 असा यांचा रेशो येतो. ठीक आहे. आता 40:60 असा रेशो आहे. हे 0 0 कॅन्सल होतं. 4/6 जर सिम्प्लिफाय केलं 2ने डिवाइड केलं तर अगेन यांचं सिम्प्लिफिकेशन 2:3 येतं. परत 20/30 आहे. 0 कॅन्सल केला अगेन 2/3 2:3 रेशो येतो. तर जे रेशो आता दिसायला डिफरंट आहेत पण जर लास्टला सिम्प्लिफिकेशन केलं तर त्यांची व्हॅल्यू सेमच येते. त्याला आपण इक्विव्हॅलंट रेशो असं म्हणतो. जसं की 200:300 40:60 आणि 2:3 हे सगळे इक्विव्हॅलंट रेशो आहेत. ठीक आहे. आता आपण प्रपोर्शन म्हणजे काय ते बघूया. तर प्रपोर्शन म्हणजे सिम्पली काही नाही, ABCD असे 4 फ्रेंड्स असतात. आपले काही फ्रेंड्स आहेतच ना. मग आपले काही फ्रेंड्स आपल्यावर डिपेंड असतात. तू ट्रिपला आला तर मी पण येईन, तू जर नाही आला तर मी येणार नाही. असे काही जे फ्रेंड्स असतात आपल्याला आवडणारे, तर ते सगळे प्रपोर्शन आहे असं समजायचं थोडक्यामध्ये. 4 नंबर्स आहेत ABCD. ओके, नॉन झिरो नंबर्स. ओके, यांच्यापैकी एक पण नंबर झिरो नाही पाहिजे. असे नंबर्स आहेत की A/B = C/D असं असेल तर आपल्याला हे ABCD हे 4 नंबर्स प्रपोर्शनमध्ये आहेत असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि A इज फर्स्ट प्रपोर्शनल टू B. ओके, A इज फर्स्ट प्रपोर्शनल टू B, A इज सेकंड प्रपोर्शनल टू C, A इज थर्ड प्रपोर्शनल टू D. हे असं असतं. जसं की आपण आपल्या एका मित्रावर डिपेंड असतो. आपला मित्र दुसऱ्या एका मित्रावर, ओके, आणि तिसरा मित्र चौथ्या मित्रावर. हे असं काहीतरी आहे. ठीक आहे. मग आता याला जर व्यवस्थित आपण सिम्प्लिफाय केलं तर A × D = B × C नेहमी प्रपोर्शनमध्ये असतं. जरी पण आपल्याला 4 नंबर्स दिले आणि ते सांगितलं की ते प्रपोर्शनमध्ये आहेत तर त्यावेळेस त्यांचं जे इक्वेशन आहे A/B = C/D हे कधी पण कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. व्हेरिएशन म्हणजे काय ते बघायचं आहे. ज्यावेळेस 2 क्वांटिटीज एकमेकावर डिपेंड असतात त्याला
त्या टू क्वांटिटीज व्हेरिएशनमध्ये आहेत असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा पेन आहे. हा जर पेन मला 1 पेन 10 रुपीजला मिळत असेल तर 2 पेन मला किती रुपीजला मिळतील? 20 रुपीजला मिळतील. ठीक आहे, 2 पेन्स 20 रुपीजला मिळतील. 3 पेन्स किती रुपीजला मिळतील? 30 रुपीजला. आणि 10 पेन किती रुपीजला मिळतील? तर 100 रुपीजला मिळतील. ठीक आहे, तर आता एक क्वांटिटी वाढली की दुसरी पण वाढते आहे. ओके, जर नंबर ऑफ पेन जर एक्स असतील तर प्राइस ऑफ पेन मी वाय घेते. तर एक्स इज डिपेंड टू वाय आणि एक्स वाढला की वाय पण वाढतो आहे. ठीक आहे, म्हणजेच आता आपण जर ऑब्झर्व केलं तर 1:10 किंवा 2:10, 3:30. ओके, 2:28, 3:30 आणि 10:100 यांचे जर आपण रेशो काढून बघितले तर किती येईल? 2:10चा 1:10च येईल, 3:30चा 1:10च येईल, 10:100चा 1:10. तर 1:10 हा याच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट राहतो आहे. तसंच डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये रेशो कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, म्हणजे रेशो कॉन्स्टंट राहतो म्हणजे एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी वाढते. ओके, आता त्यालाच कसं लिहायचं? एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. हे आहे प्रपोर्शनचं साईन. ओके, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. याला एक आपल्याला कॉन्स्टंट म्हणता येतो. मग मी काय सांगितलं? डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो कॉन्स्टंट राहतो. एक्स वाय इज इक्वल टू के असं आपल्याला लिहिता येतं. तर हे डायरेक्ट प्रपोर्शनचं इक्वेशन आहे. म्हणजे रेशो कॉन्स्टंट राहतो डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये. एक्स इज अपॉन वाय इज इक्वल टू के, किंवा यालाच आपण असं पण लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू के वाय. ओके, तर हे डायरेक्ट प्रपोर्शनचं इक्वेशन पण आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे, आता डायरेक्ट प्रपोर्शनच्या उलट इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजेच एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होणार. मला एक काम करायचं आहे. ठीक आहे, आणि 5 वर्कर्स घेतले मी, म्हणजे 5 काम करणार आहे, तर सगळ्यांची इक्वल कॅपॅसिटी आहे काम करायची. तर आता एक जण जर मला एक माणूस एक काम सपोज 10 डेजमध्ये करत असेल. ठीक आहे, तर तेच जर मी 2 माणसं लावले तर ते 5 डेजमध्ये करतील. ठीक आहे, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी वाढली ना. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं आणि जर मी 5 वर्कर्स लावले, ओके 5 वर्कर्स लावले तर ते 2 डेजमध्येच त्यांचं काम फिनिश करतात. ठीक आहे, तर आता इथे बघा, इथे जर ऑब्झर्व केलं तर 1 × 10 किंवा 2 × 5 किंवा 5 × 2 इज इक्वल टू 10, 10, 10. म्हणजेच या दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहतं. म्हणजेच इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होते. ठीक आहे, तर आता एक्सला जर नंबर ऑफ वर्कर्सनी धरलं आणि वायला डेज ऑफ म्हणजे किती दिवस लागले तर डेज असं धरलं तर यालाच आपल्याला कसं लिहिता येतं? एक्स इज प्रपोर्शनल टू 1:y. ओके, 1:y कशामुळं? कारण एक्स वाढलं की वाय कमी होते, वाय वाढलं की एक्स कमी होते. ठीक आहे, वाय वाढलं की एक्स कमी होतं, त्याच्यामुळं आपण असं लिहिलं. मग आता याच्यामध्ये जर आपल्याला कॉन्स्टंट टाकायचं असेल तर एक्स इज इक्वल टू मी के अपॉन वाय, किंवा सिम्पली आपल्याला असं लिहिता येईल एक्स हे एक इक्वेशन येईल इनव्हर्स व्हेरिएशनचं, किंवा एक्स वाय इज इक्वल टू के असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे इक्वेशन आहे इनव्हर्स व्हेरिएशनचं. तर दोन्ही कंपेअर करून व्यवस्थित लक्षात ठेवा. डायरेक्ट प्रपोर्शनचं इक्वेशन आहे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. इनव्हर्स प्रपोर्शनचं इक्वेशन आहे एक्स वाय इज इक्वल टू के. ठीक आहे, तर हे होतं डायरेक्ट आणि इनव्हर्स प्रपोर्शन. तर आज आपण रेशो, प्रपोर्शन आणि व्हेरिएशन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. ठीक आहे.